ओम साईराम मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो सबका मालिक एक, पण या वाक्याचा खरा अर्थ साईबाबांनी आपल्या कृतीतून शिकवला. आज मी तुम्हाला बाबाच्या जीवनातील एक अशी सत्य घटना सांगणार आहे, जी ऐकून तुमचे डोळे नक्कीच भरून येतील. ही कथा आहे साईबाबा आणि त्याच्या एका माऊलीची, म्हणजेच एका मुक्या कुत्र्याची. एकदा शिर्डीतील एक भक्त दुपारी जेवायला बसला. त्याच्या दारापाशी एक भुकेलेला कुत्रा आला. तो कुत्रा अन्नासाठी केविलवाणी आवाज करू लागला. त्या भक्ताला वाटले की हा कुत्रा माझे जेवण उष्ट करेल, म्हणून त्याने रागाच्या भरात एक जडती लाकडी काठी उचलली आणि त्या कुत्र्याच्या पाठीवर जोरात मारली. तो बिचारा प्राणी ओरडत तिथून पळून गेला. काही वेळाने तो भक्त आनंदाने बाबांच्या दर्शनासाठी द्वारका माईत गेला. त्याला वाटले बाबा त्यांचे स्वागत करतील, पण बाबांनी आपली पाठ फिरवली. भक्ताने विचारले, बाबा काय झाले? तेव्हा बाबांनी आपली कफनी वर केली. भक्तांच्या पायाखालची जमीनच सरकली. बाबाच्या पाठीवर लाकडाने मारल्यासारखे जळलेले लाल भडक वळ उठले होते. बाबा वेदनेने विव्हळत होते. भक्त रडू लागला आणि विचारू लागला, बाबा हे कोणी केले? बाबा शांतपणे म्हणाले, बाळा, आज दुपारी तू ज्या कुत्र्याला जडत्या काठीने मारले, तो मार मला लागला आहे. मी त्या कुत्र्याच्या रूपात तुझ्या दारी आलो होतो. मित्रांनो, यातून बाबांनी शिकवले की देव केवळ मंदिरात नाही, तर प्रत्येक मुक्या प्राण्यात आहे. त्यामुळे कुणाला अन्न देता आले नाही तर चालेल, पण कुणावर अन्याय करू नका. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट्समध्ये ओम साईराम नक्की लिहा आणि अशाच सुंदर कथांसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम साईराम.